तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरूच। पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ। 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरात वाढ। नागपूरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ। पेट्रोल 108 रुपये 99 पैसे प्रति लिटर तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर पोहोचले। इराण अमेरिकेतील संघर्ष सुरू राहणं भारतासाठी धोक्याची घंटा। पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता। रिझर्व्ह बँकेकडून चिंता व्यक्त। काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास। पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर फडणवीस मुंबईहून शिर्डीला वंदे भारतनं रवाना। शिर्डीतील कार्यक्रमाला हजेरी लावणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय नेत्यांनाही इंधन टंचाईचा फटका। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि एमआयएम नगरसेवक कुणाल राऊत यांच्या वाहनांना इंधन मिळेना। मध्यरात्री 3 तास रांगेत वाट पाहण्याची वेळ। अकोला जिल्ह्यात इंधन टंचाई। जिल्ह्यात अनेक पंपांवर डिझेल नसल्याचे बोर्ड। वाहन चालकांना नाहक त्रास। शेती कामांना डिझेल नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच। 17 जागांपैकी 12 जागा लढण्यावर भाजप आग्रही तर ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा। राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही। विधान परिषदेच्या 7 जागांवर शिंदेंची शिवसेना ठाम। तडजोड नाही। शिवसेनेनं आधीच भाजपसमोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवला होता। मात्र भाजपनं शिंदेंच्या सेनेला 3 ते 4 जागा दिल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुबोध मोहिते पाटील, अविनाश आधिक, प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू। येत्या आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होणार। भुजबळही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता। घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक। उद्धव ठाकरेंची बच्चू कडूंवर टीका। मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाही, आम्ही समाजासाठी भांडतोय। मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे, जरांगेंचं वक्तव्य। नीट प्रकरणात आणखी एका प्राध्यापिकेला अटक। प्राध्यापिका मनीषा हवलदारला पुण्यातून ताब्यात घेतलं। प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक। लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी सुरू। नवी मुंबईत सोमवारपासून 10% पाणी कपात। आठवड्यातून 2 दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। 11वी प्रवेशाचं संकेतस्थळ ठप्प। सलग दुसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ। पहिल्या फेरीची निवड यादी 29 मे रोजी जाहीर होणार। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर 10 दिवसांचा पॉवर ब्लॉक। मेल एक्सप्रेस गाड्यांची धाव दादर आणि ठाणे स्थानकापर्यंतच तर उद्या मध्य हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं हाती। राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ। आतापर्यंत 232 रुग्णांची नोंद। विदर्भ आणि मराठवाड्यात उष्माघाताचे रुग्ण सर्वाधिक। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।